नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये उद्या जो काही तुमचा 22 मार्च 2024 रोजी हिस्ट्रीचा म्हणजेच इतिहासाचा पेपर होणार आहे, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बट तुम्ही जर चॅनलवरती नवीन आले असणार आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. मी तुम्हाला जेही काही IMP क्वेश्चन सांगणार आहे ते गॅरंटीड येणार आहे, 100% येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व परिपूर्ण क्वेश्चन्स येतात का ते बघायचं आणि करून जायचे आहेत. बघा, प्रकरण 7 खेळ आणि इतिहास दिला आहे. प्रश्न 1 आहे हे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या आधील्या व्हिडिओचा पार्ट 1 आम्ही अपलोड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या 3 ते 4 चॅप्टर्स, आय थिंक 4 ते 5 चॅप्टर्स आहे, पहिले 5 चॅप्टर्स आहे, त्यांचे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, अपेक्षित प्रश्न किंवा क्वेश्चन सेट आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. तो तुम्ही अभ्यासलेला असेल तर नक्कीच तुम्हाला हा जो काही इतिहासाचा पेपर आहे उद्याचा अगदी सोपासा जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम MCQचे म्हणजेच तुम्हाला बहुपर्याय प्रश्न आहे तर त्याची सुरुवात करूयात. आणि हे प्रश्न आहेत 7वा चॅप्टर तुमचा खेळ आणि इतिहास यामधील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंब इथे सुरू झाली. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 4 पर्याय आहे. अ मध्ये आहे ग्रीस, ब मध्ये आहे रोम, क मध्ये आहे भारत, ड मध्ये आहे चीन. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडा आणि याचं उत्तर लिहा. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय आहे, याचं योग्य उत्तर आहे, जे की आहे ठकी. ओके, लक्षात असू द्या, IMP प्रश्न आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा आहे 29 ऑगस्ट हा टिंबटिंब यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यानंतर अमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाशाबा जाधव, मेजर ध्यानचंद ज्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पर्याय वगैरे दिले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा आहे इटलीतील टिंबटिंब शहराच्या उत्खननात एक भारतीय हिंदू हिस्ती दंती बाहुली सापडली. 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो, 4 जो काही योग्य पर्याय आहे तो निवडा आणि विधान पूर्ण करा. यापैकीच तुम्हाला सगळे क्वेश्चन्स येणार आहे. जो काही पेपर बनणार आहे किंवा उद्याचा जो काही पेपर असणार आहे या क्वेश्चन्सवरतीच डिपेंड असणार. याचा फर्स्ट पार्टही बघा, सेकंड पार्टही बघा आणि कमेंटमध्ये जर तुम्ही पेपरवरून येणार तर तुम्हाला पेपर कसा गेला हे नक्की सांगा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, 5वा आहे उत्तर पेशवा येथील मल्ल विद्यागुरू बाळभट्ट दादा देवधर यांनी टिंबटिंब या खेळाची निर्मिती केली. 4 पर्याय योग्य पर्याय विद्यार्थी मित्रांनो निवडायचा आहे. अ मध्ये खो खो आहे, ब मध्ये आट्यापाट्या आहे, क मध्ये कबड्डी आहे, ड मध्ये मलखांब आहे. त्यानंतर ब मध्ये तुम्हाला पुढीलपैकी कोणत्याही एका गटातील किंवा कोणत्याही गटातील प्रत्येक गटातील एक चुकीची जोडी ओळखायची आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 3 गट दिले आहेत. तर चला बघूयात आपण. हा पहिला जो काय आहे, जे काही वरील 2 आहेत ते इम्पॉर्टंट आहे, IMP आहे. पहिल्यामध्ये आहे मलखांब शारीरिक कसरतीचे खेळ, 2 आहे वॉटर पोलो पाण्यातील खेळ, तिसरा विद्यार्थी मित्रांनो स्केटिंग साहसी खेळ आणि 4 मध्ये बुद्धिबळ मैदानी खेळ. 4 जो काही योग्य पर्याय आहे किंवा चुकीची जोडी आहे ती तुम्हाला निवडायची, उत्तर द्यायचं, परिपूर्ण मार्क तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर दुसऱ्या जोडी दिल्या आपल्याला, एक मध्ये आहे बाळभट्ट दादा देवधर, त्यापुढे मलखांब, त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो खाशाबा जाधव फुटबॉल, तिसरा आहे मेजर ध्यानचंद हॉकी, चौथा आहे सचिन तेंडुलकर क्रिकेट. ओके, त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये पहिला आहे जुम्मा दादा आणि माणिकराव यांच्या व्यायामशाळा वडोदरा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे तुम्हाला खासबाग तालीम मोतीबाग तालीम सोलापूर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती. आणि चौथा आहे श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे. त्यानंतर प्रश्न दुसरामध्ये म्हटलेला आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, सूचनेनुसार कृती करायची संकल्पना चित्र दिलं आहे ते पूर्ण करायचे. यामध्ये या चॅप्टरमधनं तुम्हाला 7व्या चॅप्टरमधनं संकल्पना चित्र आलं तर हेच असतं बैठे खेळ. तर बैठे खेळ द्यायचे 4 बैठे खेळ, अगदी सोपं आहे, लहान मुलगा देखील याचं उत्तर देऊ शकतो, तुम्ही देखील देऊ शकता. ब मध्ये थोडक्यात टिपाली, ज्यामध्ये पहिला आहे खेळणे आणि उत्सव, दुसरा आहे चित्रपट व खेळ. ओके, या दोन्ही IMP आहे ज्यावरती टिपा विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे करूनच ठेवा. पुढे जाऊया प्रश्न 3, ज्यामध्ये आहे पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. त्यानंतर दुसरा आहे खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. त्यानंतर जाऊयात पुढे प्रश्न 4, ज्यामध्ये दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तराचा स्क्रीनशॉट घ्या. त्यावरती काही प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे क्रिकेट सामन्यांची मराठी भाषेतील समालोचक कोण. त्यानंतर विद्यार्थी हा उत्तर IMP आहे. सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही मिस करू नका. लास्टच्या 10 मिनिटं आधी व्हिडिओ बघत असाल तर परिपूर्ण क्वेश्चन्स तुम्हाला येतात का ते करून बघा. प्रश्न 5, ज्यामध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहायची आहे. ज्यामध्ये पहिला आहे भारतातील खेळाच्या साहित्याचा इतिहासाविषयी माहिती लिहा. त्यानंतर दुसरा आहे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. तिसरा आहे मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर प्रकरण 8 आहे पर्यटन व इतिहासावरती काही इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ज्यामध्ये पहिले बहुपर्याय प्रश्न, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे कुकने टिंबटिंब विकण्याचे एजन्सी व्यवसाय सुरू केला. 4 पर्याय आहे आणि हा क्वेश्चन देखील IMP आहे. त्यानंतर दुसरा आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अ मध्ये पुस्तकांचे, ब मध्ये वनस्पतींचे, क मध्ये आंब्यांचे, ड मध्ये किल्ल्यांचे. योग्य पर्याय पुस्तकांचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा आहे 16व्या शतकातील टिंबटिंब हा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध झाला. ओके, तर 4 पर्याय योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर प्रश्न 1 ब मध्ये पुढीलपैकी कोणती चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे प्रत्येक गटातील. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे तुम्हाला माथेरान थंड हवेचे ठिकाण, त्यानंतर 2 आहे विद्यार्थी मित्रांनो ताडोबा लेणी, त्यानंतर तिसरं कोल्हापूर देवस्थान आणि चौथ्यामध्ये अजिंठा जागतिक वारसा स्थळ. दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला पहिलं दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन, दुसरा आहे लोणार सरोवर भेट भौगोलिक पर्यटन, तिसरा आहे हिमालयन कार
रॅली, क्रीडा पर्यटन, त्यानंतर चौथा आहे फिल्म फेस्टिवल, मित्तिक पर्यटन. जाऊया पुढे. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये संकल्पना चित्रे पूर्ण करा, ज्यामध्ये पर्यटनाचे प्रकार ही संकल्पना चित्र आहे ती पूर्ण करायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे. फक्त तुम्हाला ही संकल्पना चित्र पूर्ण करायचं, मार्क्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर थोडक्यात टिपा लिहा, पर्यटनाची परंपरा, मार्को पोलो, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन यावरती टिपा लिहायच्या. त्यानंतर पुढील विधाने सकरण स्पष्ट करा, ज्यामध्ये अलीकडच्या काळात प्रदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. आणि दुसरे आहे पर्यटनामुळे त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. प्रश्न 4 मध्ये दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तर लिहा, ज्यामध्ये आहे भारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव. ओके, हा तुम्हाला एक उतारा दिला आणि त्यावरती काही प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहे. त्यानंतर आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा, ज्यामध्ये तुम्हाला पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे, पर्यटनाचे कोणते 3 प्रकार स्पष्ट करा, पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते, आणि चौथा आहे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधीविषयी चर्चा करा. प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन यावरती काही प्रश्न आहेत, ज्यामध्ये आपण बहुपर्याय प्रश्न बघूयात. सर्वप्रथम ज्यामध्ये आहे लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे. 4 पर्याय योग्य पर्याय तुम्हाला निवडायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे तुम्हाला कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आहे तुम्हाला गव्हर्नमेंट म्युझियम, ओके, म्हणजे पर्याय आहे. त्यानंतर भारतीय संस्कृतीच्या कोशाचे 10 खंड टिंबटिंब यांच्या संपादकाखाली तयार करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील टिंबटिंब हा महत्त्वाचा कोश आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5वा आहे तमिळनाडूतील तंजावर येथील टिंबटिंब हे प्रसिद्ध ग्रंथालय आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला पर्याय वगैरे सर्व काही दिलं आहे. त्यानंतर तुम्हाला चुकीची जोडी वगैरे ओळखायची आहे. चुकीच्या जोडींचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, कारण आपल्याला अगदी कमी वेळामध्ये सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट अटेम्प्ट करायचे आहेत. बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याची चुकीची जोडी ओळखा. जाऊयात आपण विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा असं सांगितलं गेलं आहे. भारतातील प्रसिद्ध संग्रहालय, ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या शहराचं नाव लिहून आणि ती संग्रहालयांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर जाऊया पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, ज्यामध्ये कोशाचे प्रकार विचारले गेलेले आहेत. 4 कोशाचे प्रकार लिहायचे आहेत आणि हा IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला ज्यामध्ये कोश वाङ्मयाच्या प्रकाशाचे वर्षाचे, ओके, तर विद्यार्थी मित्रांनो वर्ष आणि संकल्पना चित्र पूर्ण करायचा, मार्क्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर पुढे आहे तुम्हाला टिपा लिहा, स्थळकोश, विश्वकोश, भारतीय संस्कृती कोश, संज्ञाकोश, सरस्वती महाल ग्रंथालय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील विधाने सकरण स्पष्ट करा, अभिलेखकार ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. दुसरा विद्यार्थी मित्रांनो विविध विषयांमधील कृतीसाठी शिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर प्रश्न 4 दिलेल्या उताराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तर लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो उतारा दिला आहे, त्यावरती काही प्रश्न दिले आहेत, ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. उतारा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका, हाय क्वालिटीवरती सेट करा आणि स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे प्रश्न 5, ज्यामध्ये आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा, ज्यामध्ये पहिला आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे अभिलेखकाराच्या. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे इतिहासाचे IMP प्रश्न आहेत. आता राज्यशास्त्राकडे जाऊया जस्ट 2 मिनिटांमध्ये, ज्यामध्ये संविधानाची वाटचाल या धड्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेला आहे. तर यामध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो MCQचा बहुपर्यायी प्रश्न, ज्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ड हे उत्तर करेक्ट आहे, 50%. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले. 4 पर्याय यामध्ये माहितीचा अधिकार कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, अन्न सुरक्षा कायदा आणि यापैकी नाही. तर जो काही असेल तो तुम्हाला योग्य पर्याय निवडा आणि उत्तर लिहा. लोकशाहीचा गाभा म्हणजे प्रौढ मताधिकार, त्यानंतर सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण. तर विद्यार्थी मित्रांनो आय थिंक सत्तेचे विकेंद्रीकरण हा याचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टिंबटिंब सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते. 4 पर्याय योग्य पर्याय निवडा. त्यानंतर पुढील विधाने चुकी बरोबर सकारांत स्पष्ट करा. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. माहितीच्या अधिकारानुसार शासनाला कारभारातील गोपनीयता वाढते. त्यानंतर संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. हा IMP आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे, हे देखील IMP आहे. प्रश्न 8 मध्ये म्हटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा. संकल्पना स्पष्ट करा, हक्काधारित दृष्टिकोन, माहितीचा अधिकार, लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व, अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सुशासनाची वैशिष्ट्ये, ओके, संकल्पना चित्र पूर्ण करायचे, मार्क्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा, ज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले. स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो, वेळ कमी आहे. जाऊया प्रकरण 2 मध्ये, ज्यामध्ये निवडणूक प्रक्रिया म्हटलं गेलेलं आहे. प्रश्न 7 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, ज्यामध्ये पहिला आहे निवडणूक आयुक्तांची नेमणूक, टिंबटिंब करतात. 4 पर्याय आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आहे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. तिसरा आहे निवड परिसीमन मतदान वेळापत्रक, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा, स्क्रीनशॉट घेऊन टाका याचा. जाऊया डायरेक्टली पुढे. स्क्रीनशॉट घेतलेलं असेल अशा आशा बाळगतो. निवडणूक प्रक्रिया, ओके, हे IMP तुम्हाला संकल्पना असते, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट अगदी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर उक्तता पूर्ण करा असा क्वेश्चन आहे, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. वेळेचं बंधन असल्या कारणाने विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला इथेच थांबावंसं लागतंय. तिसरा चॅप्टर कव्हर करून घेतो, फक्त तुम्ही स्लाईड करतो मी, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेत झाला. हा एक स्क्रीनशॉट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा सेकंड पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. आम्ही तुमची माफी मागतो की
आमच्याकडे वेळेचं नियोजन असल्याकारणाने किंवा आम्हाला काहीतरी वेळेचं बंधन असल्याकारणाने व्हिडिओला इथेच थांबवावं लागतं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांचे तुम्ही पॉईंटवरती स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि सर्वांना उद्याचा पेपर अगदी सोपासा जावो अशी विद्यार्थी मित्रांनो मी आशा बाळगतो. सर्वांना उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट देतो माझ्याकडनं, माझ्या पूर्ण टीम करत. सर्वांना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑल द बेस्ट. 22 मार्च 2024चा हा इतिहासाचा पेपर तुम्हाला अगदी सोपासा जाईल. आणि जर तुमच्याकडे कॉप्या वगैरे चालत असतील आणि तुम्ही अद्यापही कॉपी केलेलं नसेल तर तुम्हाला मी 100% सांगतोय की तुम्हाला 100% फ्रीडम असतं. इतिहास आणि भूगोलचा पेपर तुम्हाला अगदी रिलॅक्स वातावरणात जात असतो, त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्टली तुम्हाला वाटलं कॉपीज न्यायच्या आहेत तर तुम्ही मध्ये कॉप्या वगैरे नेऊ शकता. तर सर्वांना विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. बट एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कॉप्या नेणार आणि जर तुमची ती कॉपी पकडली तर 3 वर्षासाठी तुम्ही रस्टिकेट होणार. आता ती तुमची जिम्मेदारी, तुम्ही कशा पद्धतीने न्यायची. तुम्ही जर स्मार्ट असाल तर तुम्ही नेऊ शकता आणि तुम्ही ते ऐन वेळेला हेडही करू शकता स्क्वॉड वगैरे आला तर. ओके, तुम्हाला सर्वांना उद्याच्या पेपरसाठी म्हणजे इतिहासच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला अद्यापही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.